लोकसभा निवडणुका सरल्या आणि आता सर्वांना वेध लागलेले आहेत ते म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांचे आणि त्यातच आता विधान परिषद निवडणुकीनेही राजकीय रंग भरण्यास सुरुवात केलेली आहे। मनसेने घेतलेला यू टर्न असो की महायुती आणि महाविकास आघाडीतही चाललेल्या अंतर्गत धुसफुशीची चर्चा आता जोरात सुरूच आहे। पाहूयात याबाबतचा आमचा हा सविस्तर रिपोर्ट। राज ठाकरेंचा यू टर्नचा सिलसिला। विधान परिषद निवडणुकीत मनसेच्या पानसेंचा अर्ज मागे। विधान परिषदेवरून मवियासह महायुतीतही वादंग। लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने उडालेला धुळा अजून खाली बसलेला नसतानाच आता विधान परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची जाहीर घोषणा करणाऱ्या राज ठाकरेंनी भाजपच्या निरंजन डावखरेंविरोधात अभिजित पानसेंना उमेदवारी देऊन टाकली होती। मात्र यावेळीही राज ठाकरेंनी त्यांचा यू टर्न घेण्याचा सिलसिला कायम ठेवलाय। कारण आता मनसेच्या अभिजित पानसेंनी विधान परिषद निवडणुकीच्या मैदानातून काढता पाय घेतलाय आणि त्याला हवाला दिलाय देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीचा। अर्थात आज सकाळी खुद्द निरंजन डावखरेंनीही राज ठाकरेंची भेट घेतली आहे। पदवीधरमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज फॉर्म भरायचा नाही, माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी केलेल्या विनंतीला सन्माननीय साहेबांनी मान दिलेला आहे आणि आम्ही त्यामुळे फॉर्म भरायला गेलो नाही। राजसाहेबांनी सांगितलं उडी मारायची, नाही उडी मारायची। मी राजसाहेब ठाकरे यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी फार मोठ्या मनाने या मतदारसंघामध्ये लढण्यासाठी मला आशीर्वाद दिलेला आहे। मी अविनाशजी आहेत, अभिजितजी पानसे आहेत, यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या मनाने पूर्ण ताकदीने या मतदारसंघामध्ये माझ्याबरोबर उभं राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे। भाजप आणि मनसेमध्ये साटलोट झालेलं असतानाच अर्ज भरताना उद्धव ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार घोषणाबाजी झाली। बरं हे थोडं की काय म्हणून महायुतीतही विधान परिषदेच्या उमेदवारीवरून भांड्याला भांड लागल्याचं बोललं जात आहे। कारण भाजप युतीचा धर्म पाळत नसल्याचा सूर शिंदे गटानं आवळल्याचं बोललं जात आहे। विश्वासात न घेताच भाजपने तिन्ही उमेदवार दिल्याचा शिंदे गटाचा सूर आहे। शिंदे गटाकडून दीपक सावंत, संजय मोरे मैदानात आहेत। अजित पवार गटाने नाशिक, मुंबईसाठी उमेदवार दिले। वाद न मिटल्यास महायुतीतील उमेदवार आमने सामने येण्याची शक्यता आहे। महायुतीत विधान परिषदेच्या तिकीट वाटपावरून झोंबाझोंबी सुरू असतानाच तिकडे महाविकास आघाडीही या वादात मागे नाहीये। कारण कोकण पदवीधरसाठी काँग्रेसचे रमेश कीर मैदानात असतानाही उद्धव ठाकरे गटाने किशोर जैन यांना उमेदवारी दिली आहे। एकूणच विधान परिषदेच्या निवडणुकीवरून वादाचा वादंग सुरू असल्याचं दिसतंय, मग ती महायुती असो की महाविकास आघाडी। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।